अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट पूर्ण होत नाही आहे, तुमची इच्छा पूर्ण होत नाही, म्हणून हा फक्त एकच उपाय करा आणि तुमची इच्छा लगेचच पूर्ण होईल. म्हणजे श्री स्वामी समर्थ अध्यात्मात मार्गात अशी कुठलीही गोष्ट नाही की ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सेवेकरी असाल किंवा नसाल तर लवकरच सेवेला लागा. सेवेकरी नसाल तर सेवेला लागा आणि तुमची कुठलीही इच्छा असो, छोट्या मोठ्या गोष्टी जीवनात अर्जंट असतात, म्हणून ह्या सेवेने त्या गोष्टी पूर्ण होतात. आपण श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गामध्ये एवढे अनुभव आलेले आहेत भक्तांना, तर ते कितीही सांगितले तरी अपूर्ण आहेत. तर या ठिकाणी आपल्याला श्री त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाऊन, या ठिकाणी दिंडोरीला सुद्धा लोक जातात, त्या ठिकाणी पारायणं होतात. सामूहिक पारायणामध्ये आपण समावेश केला तर या ठिकाणी आपल्याला सामूहिक पारायणाचा फळ भेटतो आणि त्यामुळे आपलं संकल्प करून केलेलं कार्य पूर्ण होतं. संकल्प केलेलं कार्य पूर्ण होतं आणि जी आपली खूपच गरज आहे ती गरज आपली लवकरात लवकर पूर्ण होते. लोभापोटी का नाही, आपण पारायण करतो, स्वामी सेवा करतो आणि त्याचं फळ आपल्याला चांगलं भेटत असतं. या ठिकाणी काय असतं, आपण घरी एकच पारायण करतो, त्याच्या आपल्याला कमी फळ भेटत असतं. या ठिकाणी सामूहिक पारायण म्हणजे जास्त संख्यामध्ये लोक असतात आणि प्रत्येकाचे जे वाचण्यामध्ये जे झालेलं पुण्यफळ असतं ते सगळ्यांना वाटून ते सर्व भेटत असतं. तर यासाठी आपण त्र्यंबकेश्वरला महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी जाऊन या ठिकाणी पारायण केले पाहिजे आणि पारायण करून आपले कार्य सिद्ध केले पाहिजे. पारायण केल्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी आपल्या पॉझिटिव्ह होतात आणि त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा भगवंत आपल्या पाठीशी असतो. त्या पारायणाची शक्ती म्हणा की देवाच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा शब्द म्हणा की मंत्र जाप असो, या धार्मिक गोष्टींमुळे आपल्या आजूबाजूस एक ओरा असतो, तो पॉझिटिव्ह असतो आणि त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह शक्ती स्पर्श करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं अहित काहीच होत नाही. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.